आमची भूमिका स्पष्ट आहे की धनंजय मुंडे कुठेही दोषी आढळत असेल आणि जे काही आरोप त्यांच्यावरती लावले जात आहेत ते जर सिद्ध होत असेल तर त्यांना सरकार म्हणा, न्यायालय म्हणा, पोलीस म्हणा, जी सजा द्यायची आहे ती त्यांनी द्यावी. त्याला आम्ही कधी विरोध केलेला नाही. परंतु कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे नसताना एखाद्या व्यक्तीचं राजकीय जीवन संपवण्याच्या उद्देशाने जर अशा प्रकारचे आरोप केले जात असतील तर त्या आरोपाचा आम्ही नक्कीच निषेध करू. काय सार्वजनिक जीवन जगत असताना त्या माणसाचं सार्वजनिक लाईफ उद्ध्वस्त करण्याचं काम या माध्यमातून जर होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. काल धनंजय मुंडे साहेबांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. मला असं वाटतं की त्यामधून त्यांचं समाधान झालं असेल आणि ते जे काही आरोप लावतात ते जर सिद्ध होत असेल, विशिष्ट यंत्रणेमार्फत त्याची चौकशी करून सरकारने सुद्धा त्याची सखोल चौकशी करावी आणि ते दोषी आढळत असेल तर नक्की त्यांच्या विरोधामध्ये कार्यवाही करावी. परंतु जर त्या आरोपामध्ये तथ्य नसेल तर अशा प्रकारचे आरोप कृपया कोणीही कुठल्याही राजकीय व्यक्तीवर करू नये ही आमची भूमिका आहे. ओबीसी नेते आहेत आणि सहसा आतापर्यंत असं पाहण्यात आलं की अंजली दमाने या ओबीसी नेत्यांना टार्गेट करतात किंवा राष्ट्रवादीचे जे ओबीसी नेते आहेत त्यांना टार्गेट करण्यात येत आहे किंवा केवळ ओबीसी खडसे असतील किंवा याच्या पूर्वीचे छगन भुजबळ असतील, आता मुंडे आहेत, कुठेतरी शंकेला वाव आहे का? नाही, आता शंकेला वाव आहे तो कसा आहे की त्या स्वतःला एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणतात आणि मग जे कोणी नेते असेल त्या मला असं वाटतं की ते जाणूनबुजून त्यांना टार्गेट करत असतात. कारण आजपर्यंत त्यांनी ज्याच्यावरती आरोप लावले ते कुठलेही आरोप कुठल्याही न्यायालयामध्ये म्हणा किंवा हे सिद्ध झालेले नाहीत. म्हणून आरोप लावायच्या पूर्वी कुठल्याही कार्यकर्त्याने, सामाजिक सेवकाने या सर्व गोष्टीचा विचार करून आरोप लावायला पाहिजे. सर, तुम्ही जसं म्हणताय की त्या केवळ टार्गेट करतात, लक्ष करतात, मात्र आतापर्यंत जर बघितलं तर कुठेही सिद्ध झालेले नाही त्यांचे आरोप, कोर्टातही सिद्ध झालेले नाहीये. बरोबर आहे ना, म्हणूनच मी म्हटलं ना की कुठेही आतापर्यंत त्यांनी ज्यांच्यावरती आरोप लावले एकाही व्यक्तीवर लावलेले आरोप कुठेही सिद्ध झालेले नाही किंवा तथ्य ठरलेले नाही. आणि म्हणून वारंवार कुणाला ना कुणाला तरी टार्गेट करणं हे आमच्यासारख्या व्यक्तीच्या मनाला पटत नाही. सखोल चौकशी करून तथ्यहीन जर असेल आरोप तर त्याचं उत्तर नकारार्थीच येणार आहे. पण जर त्याच्यात तथ्य असेल तर आम्ही म्हणतो ना, जर आरोप खरे असेल, कुठलेही आरोप खरे असेल तर धनंजय मुंडेंना कडकच्या कडक शिक्षा सरकारने किंवा न्यायालयाने द्यायला पाहिजे. आम्ही त्यांचं समर्थन कधीही करणार नाही. इथे हे सुरुवातीला जाती तरी आलेलं होतं, तसंही कुठेतरी वळण घेत होतं हे प्रकरण. तर याबाबत ओबीसी महासंघाची काय भूमिका आहे की नाही? ओबीसी महासंघाची भूमिका नेहमी आम्ही स्पष्ट करत असतो की कुठल्याही प्रकारचा दोष नसताना, कुठल्याही प्रकारचे आरोप सिद्ध होत नसताना अशा प्रकारे एखाद्या ओबीसी नेत्याचं सार्वजनिक जीवन, राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने जर कुणी आरोप करत असेल तर कोणी कुठल्याही नेत्यावर करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. काही पावलं उचलणार का तुम्ही? नाही, वेळ आली तर उचलू ना. अजूनपर्यंत वेळात अशी वेळ कुठे आलेली नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच पावलं उचलू. दुसरं एक असं आहे सर की गेल्या 8 वर्षात 900हून अधिक ओबीसी विद्यार्थी जे यूपीएससी मध्ये पास झाले, मात्र नॉन क्रीमी लेअरच्या मुद्द्यावरून त्यांना अजूनही नियुक्ती भेटलेली नाही आहे. हे प्रकरण किती गंभीर मानताय आणि राज्यातील 150 विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. अत्यंत गंभीर प्रश्न आहे हा. आम्ही वारंवार नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासचे अध्यक्ष यांना निवेदन दिलेले आहे. लोकसभेची जे ओबीसी समिती आहे त्यांच्या अध्यक्षांसोबत आम्ही भेटून याच्यावरती तोडगा काढावा अशी वारंवार विनंती केलेली आहे की जे नॉन क्रिमी लेअरचे नियम ठरवलेले आहेत ते केंद्र आणि राज्य सरकारकरता सारखे आहेत. परंतु DOPTचं असं म्हणणं आहे की ज्या राज्य सरकारी नोकऱ्या आहेत
त्यांच्या क्लास 3, क्लास 4, क्लास 2 याच्या इक्विव्हॅलंट आहे की नाही हे सरकारने स्पष्ट करावं. तर केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची दोघांचीही जबाबदारी आहे की लवकरात लवकर संयुक्त मीटिंग घेऊन हा जो घोळ आहे तो संपवावा आणि राज्य सरकारी सेवेमध्ये जे लोक असतात, क्लास 3 लोक आहे, क्लास 4 लोक आहे, क्लास 2 लोक आहे, हे इक्विव्हॅलंट टू सेंट्रल गव्हर्नमेंट आहे अशा प्रकारचं नोटीस काढून या संपूर्ण 950 विद्यार्थ्यांना दोन्ही सरकारने, आता आपल्याकडे डबल सरकार आहे, पुन्हा महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि केंद्र सरकारला सांगून मागच्या 5 वर्षापासून हा जो प्रश्न प्रलंबित आहे आणि दरवर्षी नवीन प्रकरणं पुढे येत आहे, त्याचा लवकरात लवकर निकाल लावावा अशी मी आपल्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारला विनंती करतो. आणि आम्ही पुन्हा वाटल्यास दिल्लीला जाऊन आम्ही पुन्हा NCBCचे चेअरमन माननीय आमदार हंसराजी अहिर, विरोधी पक्षनेते, प्रधानमंत्री या सर्वांना निवेदन देऊन भेटून त्यांना हा प्रश्न निकाली काढण्याकरता रिक्वेस्ट करणार आहोत. राज्यातही भेटणार का याविषयी मुख्यमंत्र्यांशी? नाही, राज्यात नाही आहे ते. हा प्रश्न आहे जे आपल्या राज्यातले पोरं केंद्रामध्ये सिलेक्ट झालेले UPSC मध्ये त्यांचा प्रश्न आहे. कारण ते इक्वल आहे की नाही यात घोर DOPT करून राहिले. खरं म्हणजे नॉन क्रिमिलेअर ठरवण्याचा अधिकार हा राज्याला आहे. राज्याने एकदा प्रमाणपत्र निर्गमित केल्यानंतर केंद्राने त्याच्यावरती आक्षेप घेऊ नये, पण केंद्राच्या DOPT डिपार्टमेंटने ते आक्षेप घेऊन ही सर्व प्रकरणं प्रलंबित ठेवलेली आहे, त्याचा राष्ट्रीय OBC महासंघ निषेध करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.